आजचे आपलं टॉपिक आहे फंडामेंटल ड्युटीज म्हणजेच मूलभूत कर्तव्य. देशाचे नागरिक म्हणून आपले सुद्धा काही कर्तव्य असतात हे आपल्या संविधानात नमूद केलेलं आहे. तर हाच टॉपिक का बरं निवडला मी व्हिडिओसाठी, तर याचं एक कारण आहे. आपण नुकतंच 15 ऑगस्ट 2022 रोजी 76वा स्वातंत्र्य दिवस साजरा केला. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी साहेबांनी खूप लांब असं छानसं भाषण दिलं. आता पॉलिटिकलमध्ये जाणार नाही मी आपलं काम आहे शिकवणं आणि ते कामच करण्यात मी खुश आहे. तर मोदी साहेबांनी काही आव्हान केलेलं आहे नागरिकांना आणि त्यांनी म्हणजे या देशामध्ये जे आता वातावरण चाललेलं आहे, आता कोणी म्हणते चांगलं आहे, कोणी म्हणते खराब आहे, त्या फाईटमध्ये आपल्याला पडायचं नाही आहे. फक्त आपल्याला मला असं वाटतं की काही गोष्टी सर्व नागरिकांना माहीत असल्या पाहिजे आणि म्हणून त्याच उद्देशाने हा व्हिडिओ मी इथं बनवलेला आहे, म्हणजे बनवत आहे आता. तर आधी एकदा तुम्ही मोदी साहेबांनी जे काय सांगितलं, 1 मिनिटाचं पूर्ण वक्तव्य आहे त्यांचं, म्हणजे आता पूर्णच्या पूर्ण भाषण जर ऐकायला लागले तर झालं, आपल्याला तर महत्त्वाचं घ्यायचं आहे. तर टोटल 5 गोष्टी त्यांनी त्या भाषणात सांगितल्या, म्हणजे ते 1 मिनिटाची फक्त बाईट आहे, ती आधी तुम्ही सुरुवातीला बघून घ्या. पहला प्राण अब देश बड़े संकल्प लेकर के ही चलेगा. विकसित भारत अब उससे कुछ कम नहीं होना चाहिए. दूसरा प्राण है किसी भी कोने में हमारे मन के भीतर, हमारे आदतों के भीतर गुलामी का एक भी अंश अगर भी अभी भी है तो उसको किसी भी हालत में बचने नहीं देना. तीसरी प्राण शक्ति, हमें हमारी विरासत पर गर्व होना चाहिए, हमारी विरासत के प्रति, क्योंकि यही विरासत है जिसने कभी भारत को स्वर्णिम काल दिया था. चौथा प्राण वो भी उतना ही महत्वपूर्ण है और वो है एकता और एकजुटता. पांचवा प्राण है नागरिकों का कर्तव्य, जिसमें प्रधानमंत्री भी बाहर नहीं होता है, मुख्यमंत्री भी बाहर नहीं होता है, वो भी नागरिक है. तर मोदीजींनी शेवटचा जो आपल्याला सांगितलेला आहे, शेवट एकदम 5व्या नंबरचा, की 5वां प्रण करेंगे हम, की सर्व नागरिकांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले पाहिजे. मग ते प्रधानमंत्री असोत की मुख्यमंत्री असोत. प्रधानमंत्री मुख्यमंत्री जे आहे ते आधी नागरिक आहे, नंतर ते म्हणजे प्रधानमंत्री किंवा मुख्यमंत्री माना, असं मोदीजींचं म्हणणं आहे. तर आपल्याला हे आवश्यक होतं आता की मूलभूत कर्तव्य कोणती आहे. म्हणजे आता मला सांगा, मोदीजींनी तर सांगितलं की बा तुम्ही मूलभूत कर्तव्य पालन करा, फंडामेंटल ड्युटीज कोणत्या त्या माहीत करा. मग माझं काम काय आहे की तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवली पाहिजे की कोणते कोणते मूलभूत कर्तव्य आपण पाळले पाहिजे आणि संविधान याबद्दल काय म्हणतं हे आता आपण बघूया. तर पहिला प्रश्न असा पडेल की काय मूलभूत कर्तव्य म्हणजे फंडामेंटल ड्युटीज हे संविधानात सुरुवातीच्या काळापासूनच होते का, जेव्हापासून संविधान लागू झालं आपल्या देशामध्ये? तर याचं उत्तर नाही. सुरुवातीच्या काळामध्ये मूळ राज्यघटनेमध्ये संविधान म्हणजे मूलभूत कर्तव्यांचा समावेश नव्हता. त्याच्यानंतर मग असं काय झालं की म्हणजे मूलभूत कर्तव्य समाविष्ट करावेत अशी म्हणजे गरज पडली. तर 1975 ते 77 हा जो काळ होता भारतासाठी खूप कठीण काळ मानला जातो. तुम्ही इतिहासाचं वाचन करतच असाल. तर या काळामध्ये इंदिरा गांधी या पंतप्रधान होत्या आणि आणीबाणीचा काळ. तर याच्यामध्ये जर आपण आणीबाणीचं कारण समजा म्हणजे पाहिलं तर असं सरकार म्हणते, दुसरा काही माझा काही पर्सनल हात नाही याच्यात. सरकार असं म्हणते की अंतर्गत म्हणजे शांतता नाही आहे, अशांतता पसरलेली आहे. म्हणजे कुठेतरी नागरिकांना जाणीव नाही आहे की आपल्या देशामध्ये आपल्या देशाची अखंडता कुठेतरी गडबड झालेली आहे, अखंडतेला कुठेतरी खिंडार पडलेला आहे आणि त्याच्यामुळे मग ते आणीबाणी लागू करण्यात आली होती आर्टिकल 352 नुसार. तर तेव्हा मग असं वाटलं की नागरिकांना ज्या प्रकारे मूलभूत हक्कांची जाणीव आहे, कारण की मूलभूत हक्कांसाठी आपण कोर्टात जातो आपण की फॉर एक्झाम्पल आपल्याला सुप्रीम कोर्टातही जाता येते आणि हायकोर्टात पण जाता येते. तर अशा प्रकारे नागरिक जे हक्कांबद्दल जे जागरूक आहेत, तर कर्तव्यांबद्दलसुद्धा त्यांच्यामध्ये जागरूकता असायला पाहिजे, असं त्या काळचं सरकारचं म्हणणं होतं. आणि त्याच गरजेपोटी मूलभूत कर्तव्यांचासुद्धा समावेश असला पाहिजे असं त्या सरकारला वाटायचं, इंदिरा गांधी यांच्या सरकारला वाटायचं. तर त्यासाठी मग बघा काय आहे, तर आणीबाणी 1975 ते 77 आपल्याला आता आणीबाणी सेपरेट टॉपिक आहे, त्याच्यामुळे मी जास्त काही चर्चा करणार नाही, फक्त कर्तव्यांचा बॅकग्राऊंड बघूया. स्वर्णसिंग समिती स्थापन करण्यात आली 1976ला. 1976ला स्वर्णसिंग समिती स्थापन करण्यात आली आणि 42वी घटना दुरुस्ती जी 1976ला झाली, 42वी घटना दुरुस्ती कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट, ठीक आहे. तर ती लक्षात ठेवा, 42वी घटना दुरुस्ती, जी की घटना दुरुस्ती खूप मोठी आहे. म्हणजे जर तुम्ही खूप घटना दुरुस्त समजा वाचल्या असणार आहे की खूप साऱ्या घटना दुरुस्त झाल्या आतापर्यंत. तर आता लक्षात ठेवा, त्या सगळ्या घटना दुरुस्तींपैकी सर्वात मोठी घटना दुरुस्ती ही 42वी मानली जाते आणि म्हणून याला एक नाव आहे, मिनी कॉन्स्टिट्यूशन असं नाव आहे. तर म्हणजे एक स्वतःमध्येच ही छोटा संविधान होतं, एवढी मोठी घटना दुरुस्ती होती, भरपूर गोष्टी बदलण्यात आल्या होत्या.
म्हणजे परत सांगतो, हा सुद्धा एक सेपरेट टॉपिक आहे. तर लक्षात ठेवा, स्वर्णसिंग समिती 1976ला स्थापण्यात आली आणि या समितीच्या ज्या शिफारशी आहेत त्या लागू करण्यात आल्या 42व्या घटना दुरुस्तीनुसार. तर त्यामध्ये काय करण्यात आलं नेमकं ते बघूया आपण. तर लक्षात ठेवा, चौथा भाग ॲड करण्यात आला. चौथा भाग नाही, चौथा भाग ऑलरेडी होता. तर 4A हा भाग ॲड करण्यात आला आणि एकच कलम टाकण्यात आली त्याच्यामध्ये 51A. तर जे मूलभूत कर्तव्य आहे ते समजण्याआधी आपण काय करू की नेमकं बॅकग्राऊंड काय आहे यांचं, नेमकं कसं की आपण त्यांच्यासाठी म्हणजे जाऊ शकतो का सुप्रीम कोर्टात, की एखादा समजा नागरिक हा आपलं कर्तव्याचं पालन करत नसेल तर आपण त्याची कंप्लेंट करू शकतो का, सुप्रीम कोर्टात हायकोर्टात जाऊ शकतो का, त्याला दंड देऊ शकतो का. तर ह्या प्रश्नांबद्दल आधी चर्चा करूया. तर जे स्वर्णसिंग होते त्यांनी काही शिफारशी केल्या. टोटल त्यांनी 8 सांगितले होते मूलभूत कर्तव्य, पण भारत सरकारने 10 टाकले. आता ते 10 कोणते मी थोड्याच वेळामध्ये तुम्हाला ते लिस्ट देणार आहे. पण आधी लक्ष द्या की जसं म्हणजे स्वर्णसिंग समितीचं असं म्हणणं होतं की समजा कोणी पालन नाही करणार, जसा एखादा नागरिक आहे ज्यांना आपल्या मूलभूत कर्तव्यांचं पालन नाही केलं तर त्याला दंड देता आला पाहिजे. हे स्वर्णसिंग यांचं म्हणणं होतं. ठीक, त्याला आपण म्हणजे संविधानात अशी तरतूद करूया की समजा एखादा नागरिक आहे त्यांना आपलं कर्तव्य पालन नाही केलं तर त्याला दंड देऊया, असं त्यांचं म्हणणं होतं. त्याच्यानंतर समजा आता एखादा कायदा बनवला आपण दंड करायसाठी, दंड म्हणजे एखादा कर्तव्याचं पालन न झाल्यास आपल्याला शिक्षा द्यायची, त्यासाठी समजा आपण कायदा बनवला तर त्या कायद्याला आपल्याला सुप्रीम कोर्टात आव्हान देता येणार नाही. कशासाठी? आता सरळ गोष्ट आहे, मूलभूत कर्तव्य आणि मूलभूत हक्क हे दोन थोडेसे एकाच नाण्यावरच्या दोन बाजू आहेत. म्हणजे सिंपल, जिथं तुम्ही मूलभूत कर्तव्य म्हणता म्हणजे कुठं ना कुठं तुमच्या मूलभूत हक्कांवर गदा येईल, किंवा मूलभूत हक्क बजावताना मूलभूत कर्तव्य म्हणजे आपण काही ना काही उलटे पुलटे आहे दोन्ही, सरळ लक्षात विरोधाभास दोघांमध्ये. तर हे सिंपल जी गोष्ट आहे की एखादा आपण कायदा केला, कर्तव्यांच्या पालनासाठी आपण एखादा कायदा केला, तर तो कायदा यासाठी आपण म्हणजे सुप्रीम कोर्टात आव्हान देऊ शकत नाही त्याला की त्याच्यामुळे आपल्या मूलभूत हक्कांवर गदा येत आहे किंवा कुठल्या तरी घटनात्मक गोष्टीला आपण बाधा आणत आहोत, असं म्हणून त्या कायद्याला आपण सुप्रीम कोर्टात आव्हान देऊ शकणार नाही, अशी स्वर्णसिंग यांची शिफारस होती. जे आर्टिकल 13 तुम्हाला माहीत असणार आहे की त्याच्यामध्ये आपण काय करतो, तपासतो कायदा की हा कायदा मूलभूत हक्कांवर गदा आणतो की नाही. तर आर्टिकल 13नुसार याला न्यायालयाला आव्हान देता येणार नाही, असं म्हणजे स्वर्णसिंग यांची काय होती शिफारस होती. त्याच्यानंतर एक परत त्यांनी शिफारस केली होती टोटल काय की कर देणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असायला पाहिजे, असं त्यांची शिफारस होती. आता बघा, ह्या मी स्पेशली यासाठी लिहिलेलं आहे कारण की यांचा एक स्पेसिफिक समावेश हा मूलभूत कर्तव्यांच्या यादीत आणि त्यांच्या ज्या म्हणजे काही क्लॉज दिल्या परत, तर त्यांच्यामध्ये काही केलेलं नाही. ह्या त्यांच्या डिमांड होत्या, कोणाच्या स्वर्णसिंग समितीच्या डिमांड होत्या, पण भारत सरकारने त्या स्वीकारल्या नाही. म्हणजे लक्षात ठेवा, पालन समजा झालं नाही तर आपण असं डायरेक्ट दंड देऊ शकत नाही. स्वर्णसिंग यांच्या म्हणण्यानुसार दंड व्हायला पाहिजे होतं, पण ते आपण करू शकत नाही कारण की सरकारनं ती गोष्ट स्वीकारली नाही. त्याच्यानंतर जसं म्हणजे सिंपल हे त्यांच्या शिफारशी स्वीकारल्या गेलेल्या नाही त्यावेळी. तर म्हणून ह्या स्पेशली तुम्हाला म्हणजे स्पेशल बनतात की ह्या तुमच्या लक्षात असलं पाहिजे. परीक्षेत प्रश्न येऊ शकतो असा की सांगा म्हणजे खालीलपैकी कोणत्या गोष्टी आहेत ज्याची शिफारस स्वर्णसिंग समितीने केली होती पण ती स्वीकारल्या गेलेल्या नाही, तर याच्यापैकी पर्याय राहतील ते तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. तर परत प्रश्न असा पडतो की नेमक्या कोणत्या देशातून घेतल्या आपण, म्हणजे काही तुम्हाला माहिती आहे ना, आपल्या संविधानाला उष्ण संविधानसुद्धा म्हटलं जातं. तर तेच की आपण भरपूर देशांकडून काही म्हणजे खूप छान गोष्टी आपल्या संविधानात ॲड केलेल्या आहेत. तर हे कर्तव्यांची जी गोष्ट आहे ती आपण घेतलेली आहे रशियाकडून. आता जनरली असते काय, जर तुम्ही पूर्ण जगाचा अभ्यास केला तर जे देश लोकशाही म्हणजे असतात, ज्या देशांमध्ये लोकशाही असते त्या देशांच्या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य पाहायला भेटत नाही. जसं अमेरिका आहे, कॅनडा आहे, फ्रान्स आहे, जर्मनी आहे, यांच्या संविधानामध्ये तुम्हाला मूलभूत कर्तव्य दिसणार नाही. एकमेव जर लोकशाही देश जर म्हटलं आपण ज्याच्यामध्ये मूलभूत कर्तव्यांची यादी दिलेली आहे तर तो आहे जपान. पण आपण जे मूलभूत कर्तव्य घेतलेले आहे ते रशियाकडून आहे. तर तुम्ही मला सर रशिया लोकशाही नाही आहे का? रशिया लोकशाही नाही म्हणत, त्याला साम्यवादी असं म्हणतात. तर एक लक्षात ठेवा, आपण मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाकडून घेतलेलं आहे? रशियाकडून. असं कोणता लोकशाही देश आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला मूलभूत कर्तव्य दिसतील? तर जपान सर्वात पहिला आणि मग भारत. ठीक, तर आता आपण बघूया की अशा म्हणजे किती मूलभूत कर्तव्य आहेत जे आपल्या संविधान आपल्याला सांगतो. चला ते आपण बघूया. बघा, टोटल 10 हे मूलभूत कर्तव्य संविधानात ॲड करण्यात आलेले होते. म्हणजे स्वर्णसिंग समितीने शिफारस केली होती 8 मूलभूत कर्तव्यांची, पण राज्यघटनेत मात्र 10 मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले. त्याच्यापैकी काही गोष्टी स्वर्णसिंग यांनी सांगितलेल्या होत्या त्या म्हणजे साईडलाईन करण्यात आल्या. जसं कर देणे हा म्हणजे मूलभूत कर्तव्य असला पाहिजे, त्याच्यानंतर दंडाची तरतूद असली पाहिजे, या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले. मात्र ओव्हरऑल बघा 10 हे तुम्हाला मूलभूत कर्तव्य पूर्ण संविधानात बघायला भेटते. तर त्याच्यापैकी पहिल्यांदा 5 बघू, नंतर 5 बघू. ठीक आहे. तर पहिला मूलभूत कर्तव्य जो आहे तो बघा काय म्हणते, घटनेचे पालन करणे व घटनेचा जो आदर्श आहे, आदर्शांचा तसेच ध्वजाच्या राष्ट्रगीताचा आदर करणे. तर किती आपण म्हणजे जनरली राष्ट्रगीत सुरू असलं तर थांबायला पाहिजे आपण. राष्ट्रगीत सुरू आहे थोडंसं एका जागेवर, जोपर्यंत राष्ट्रगीत सुरू आहे तोपर्यंत आपण थांबायला पाहिजे, कुठेही जात असतो आपण. तर पण आपण थांबत नाही जनरली. तर आपण कर्तव्याचे पालन करतो की नाही हे आता तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारा. मी आता जी काही ही यादी देणार आहे तुम्हाला, याच्यापैकी तुम्ही किती गोष्टी फॉलो करता, किती गोष्टी फॉलो करत नाही, याचा प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारा.
म्हणजे समजेल, ठीक आहे, तुम्हाला समजेल. बघा काय आहे. तर पहिला काय आहे, महत्त्वाचं आहे की घटनेचे पालन करणे, तसेच राष्ट्रध्वजाचा सन्मान करणे, जे घटनेमध्ये आदर्श सांगितलेले आहेत त्या आदर्शांचा सन्मान करणे, तसेच राष्ट्रगीताचा सन्मान करणे. आता ध्वजाबद्दल बऱ्याचशा गोष्टी सुरू आहे सध्या, आहे ना. कोणी जाळतात ध्वज, त्याच्यानंतर कोणाला रूल माहीत नसतात, कोणी उलटच फडकवून टाकते झेंडा, आहे ना. तर अशा विशेष काही विषय आहे, त्याच्यामुळे तुम्हाला थोडी जाण ठेवायची की कर्तव्य काय म्हणते आपले, की राष्ट्रध्वजाचं सन्मान झालं पाहिजे, राष्ट्रगीताचा सन्मान झालं पाहिजे, घटनेमध्ये जे आदर्श सांगितले त्या आदर्शांचा सन्मान झालेला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला इथे जाण पाहिजे. असं पहिलं म्हणजे कलम 51 यामधला पहिला कर्तव्य आहे आपला. ओके. त्याच्यानंतर दुसरा जो कर्तव्य आहे तो बघा, दुसरा कर्तव्य काय म्हणते की स्वातंत्र्य लढ्यातून निर्माण झालेल्या आदर्शांचा अभिमान बाळगणे व त्याचं पालन करणे. म्हणजे जे आपण स्वातंत्र्य लढा वाचला आपण भारताचा, तर खूप महान अशी म्हणजे क्रांती झाली आणि त्या क्रांतीमधून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. ॲक्च्युली जे आपला स्वातंत्र्य लढा जर तुम्ही वाचाल तर अक्षरशः अंगावर शहारे येतात, अशा म्हणजे काही स्टोरी आहेत. आणि जे आपल्याला इतकं सहज वाटते ते त्याकडे किती डिफिकल्ट होतं हे आपल्याला त्या पुस्तकांमधून व्हिडिओजमधून दिसते. इंग्रजांनी किती जुलूम केले आपल्यावर, किती आपला देश म्हणजे सुजलाम सुफलाम होता, त्याला कशा प्रकारे इंग्रजांनी लुटलं आणि त्याच्यानंतर खूप मेहनतीने आपल्याला हे स्वातंत्र्य भेटलेलं आहे. तर या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्याही काही गोष्टी आहेत त्यांच्या सगळ्यांचा सन्मान आपल्याला करता आला पाहिजे. जसं आहे फॉर एक्झाम्पल एखादी म्हातारी व्यक्ती आहे, जे स्वातंत्र्य सैनिक होते, त्यांना विशेष सुविधा तर सरकार देतेच, पण आपल्या नागरिकांचं हे सुद्धा कर्तव्य आहे की त्यांचा सन्मान आपण करायला पाहिजे, नाहीतर आपण त्यांना सुद्धा काही म्हणून टाकू, है ना. तर अशा गोष्टी नाही व्हायला पाहिजे आपल्या नागरिकांकडून. तर दुसरं कर्तव्य काय म्हणते बघा, स्वातंत्र्य लढ्यातून निर्माण झालेल्या आदर्शांचा अभिमान बाळगणे व त्यांचे पालन करणे. हा झाला तुमचा दुसरा मूलभूत कर्तव्य. ॲज अ नागरिक तुम्ही तिसरा मूलभूत कर्तव्य कोणता बघा, की भारत हा सार्वभौम देश आहे. म्हणजे सार्वभौम म्हणजे की आपल्या देशावर कोणत्याही दुसऱ्या देशाचा अधिकार नाही. त्याच्यानंतर आपला देश हा म्हणजे अखंड आहे. त्याच्यानंतर आपण सगळे एक आहोत, म्हणजे एकात्मतेचा भाव आपल्यामध्ये आहे. त्याच्यानंतर या सगळे आता कोणत्या गोष्टी, सार्वभौम, अखंडता आणि एकात्मता यांचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. म्हणजे कोणी समजा देशाच्या विरोधी बोलत असेल तर त्याला थांबवणं आपलं काम आहे. त्याच्यानंतर कोणी आपल्या देशाच्या अखंडतेवर म्हणजे प्रश्नचिन्ह उभं करत असेल तर त्याला आपलं काम आहे की नाही. ॲक्च्युली आपलं कर्तव्य ते आहे की ह्या सगळ्या गोष्टींचे रक्षण करणे हे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे. भरपूर ठिकाणी पाहता तुम्ही देशाच्या विरोधी गोष्टी बोलल्या जातात आणि माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहीत आहे. बघा आता असं आहे कर्तव्य. त्याच्यानंतर बघा सिंपल म्हणजे जसं आता हा बघा तिसरा, भारताच्या जसं कोणी एकात्मतेच्या विरोधी बोलत असेल तर बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. आर्टिकल 19 बोलण्याचं स्वातंत्र्य आहे आपल्याला, पण बोलण्याला रेस्ट्रिक्शन आहे. बघा कर्तव्य, आपलं कर्तव्य आहे की एवढंच बोला की ज्या बोलण्यातून आपल्या देशाच्या अखंडतेवर प्रश्नचिन्ह निर्माण नाही झाला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे तुमचं बोलणं असलं पाहिजे. तर हे आपल्याला बघता येईल. ठीक आहे. तर 3 झाले आपले. पहिला कोणता झालं, पहिला झालं की घटनेचे पालन करा. घटनेचे म्हणजे सिंपल जे आदर्श निर्माण झाले त्यांचं पालन करा. राष्ट्रध्वजाची रिस्पेक्ट करा. त्याच्यानंतर राष्ट्रगीताचा सुद्धा आदर करा. त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो स्वातंत्र्य लढ्यातून जे सुद्धा आदर्श निर्माण झाले त्या सर्व गोष्टींचा तुम्ही म्हणजे अभिमान बाळगा आणि सर्व त्या गोष्टीचं पालन करा. तिसरा जो आहे की भारताचे सार्वभौमत्व, अखंडता आणि एकात्मता यांचे रक्षण करणे तुमची जबाबदारी आहे. चौथा जो आहे की खूप महत्त्वाचा आहे हा, की जेव्हासुद्धा आपल्या देशावर संकट येईल आणि त्या संकटाकाळी समजा आपल्याला बोलवलं गेलं तर आपलं जाणं काम आहे की जसं एखादं आता युद्ध झालं आणि सैनिकांची कमी पडत आहे किंवा कुठे पूर आला, जसा विचार करा समजा जेव्हासुद्धा पूर आला, मग त्या पूरस्थितीत मनुष्यबळ कमी आहे सरकारकडे, तर या सर्व गोष्टींमध्ये आपला नागरिकांचा सहभाग असला पाहिजे आणि ते आपलं कर्तव्य आहे. तर हे आपल्याला या चौथ्या कर्तव्यामधून दिसते तुम्हाला आपल्याला. ठीक आहे. 5वं कर्तव्य खूप महत्त्वाचं आहे बघा. याच्यामध्ये आता खूप लोकांचे वेगळे विचार असतील, पण संविधान काय म्हणते बघा, काय सिंपल की धार्मिक, भाषिक, प्रादेशिक किंवा वर्गीय भेदभावांच्या पलीकडे जाऊन सर्व भारतीयांमध्ये एकात्मता व बंधुभाव निर्माण करणे. आता नुकतीच एक राजस्थानला घटना झाली, त्याच्यानंतर बऱ्याचशा घटना होत राहतात. दलितांवर अत्याचाराच्या घटना तुम्हाला ऐकायला भेटतील. त्याच्यानंतर महिलांबद्दल आपण म्हणजे काही पण बोलून घेतो. तर या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी आपल्याला म्हणजे थांबवता आलं पाहिजे, कारण की ॲज अ नागरिक आपलं संविधान आपल्याला ते कर्तव्य सांगतो की या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन तुम्हाला विचार करायचा आहे. बघा सरळ धार्मिक म्हणजे तुम्ही हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बौद्ध असं काही भेदभाव करू नका. प्रादेशिक म्हणजे मी ह्या राष्ट्राचा, मी ह्या राज्याचा, मी महाराष्ट्रीयन आहे, मग आम्ही बिहारी आहे ना, अशी गोष्ट नाही झालेली पाहिजे. सर्व देश एक आहे, सर्व नागरिक एक आहे, कारण की आपल्याला एक सिंगल सिटिझनशिप आहे. प्रत्येक राज्याची वेगळी सिटिझनशिप नाही आहे. वर्गीय भेदभाव म्हणजे मी ह्या जातीचा आहे, मी ह्या वर्गाचा आहे, मी ठाकूर आहे, मी ब्राह्मण आहे, अशा प्रकारे मी तेली आहे, कुणबी आहे, माडी आहे, या सगळ्या गोष्टींचा भेदभाव नको. या पलीकडे जाऊन सर्व भारतीयांमध्ये एकात्मता आणि बंधुभाव निर्माण करा, असं कर्तव्य आहे आपलं कोणाचं, नागरिकांचं. आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यावर थोडासा विचार करायला पाहिजे आपल्याला, महिलांच्या सन्मानाला बाधा आणतील अशा पद्धतींचा त्याग करणे. बऱ्याचशा गोष्टी आपल्या सुरुवातीच्या म्हणजे समाजामध्ये होत्या की महिलांची स्थिती फारच वाईट होती आणि मूलभूत हक्कांमध्ये सुद्धा महिलांना बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. मूलभूत हक्क कोणत्या महिलांचे याबद्दल बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला मूलभूत हक्कांमध्ये दिसतील. पण आपलं नागरिकांचं सुद्धा कर्तव्य आहे. म्हणजे सरळ आहे, सगळं काय सरकारच करणार आहे का?
काही गोष्टी आपल्या नागरिकांना सुद्धा समजायला पाहिजे. हेच मूलभूत कर्तव्य सांगण्याचे म्हणजे सरळ सरळ त्याचं बॅकग्राऊंड दिसते तुम्हाला की कशासाठी. तर तुम्हाला म्हणजे नागरिकांना सर्वांना समजायला पाहिजे की माझे ॲज अ सिटिझन म्हणून काय कर्तव्य आहे. तर हे बघा एवढ्याच 5 आपले कर्तव्य इथे संपलेले आहे. 6वा जो म्हणजे मूलभूत कर्तव्य आहे त्याच्याकडे येऊया. टोटल 10 मूलभूत कर्तव्य हे 1976ला संविधानामध्ये ॲड करण्यात आले होते आणि 11वा जो मूलभूत कर्तव्य आहे जो 2002ला टाकण्यात आला तो आपण वेगळा बघूया. पहिल्यांदा हे 10 जे म्हणजे कॉन्स्टिट्यूशनमध्ये 1976ला 42व्या घटनादुरुस्तीने टाकण्यात आलं ते बघूया. तर 6वा बघा काय म्हणते की आपल्या संमिश्र संस्कृतीचा वैभवशाली वारसा जतन करणे. म्हणजे देश आपला माहीत आहे तुम्हाला विविधतेने नटलेला देश आहे. आपले देश म्हणजे वेगवेगळ्या जाती पंथाचे लोक राहतात. वेगवेगळं वातावरण आहे म्हणजे प्रत्येक राज्यातलं वातावरण सारखं नाही आहे. म्हणजे खूप असा विविधता असलेला म्हणजे डायव्हर्सिटी असलेला आपला देश आहे. तर त्या सगळ्या त्या वारसाचं आपल्याला जतन करायचं आहे. म्हणजे परत तेच की याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला म्हणजे गर्व असला पाहिजे की आपला देश एवढा विविधतेने नटलेला असून सुद्धा म्हणजे इतके सारे वेगवेगळ्या मतांचे विचारांचे लोक राहून सुद्धा आपला देश आतापर्यंत एक युनायटेड असं बनलेला आहे म्हणजे एक देश आहे आपला. त्याच्यानंतर बघा 7वा जो आहे हा खूप महत्त्वाचा आहे. बघा काय म्हणते वने सरोवरे नद्या. आता बघा नद्यांची हालत तुम्हाला माहितीच आहे. नागपूरमध्ये जाऊन बघा नाग नदीची हालत काय आहे. गंगा ॲक्शन प्लॅन बघा गंगाची साफसफाई अजून काही झालेली नाही आहे. 2014ला आपल्याला म्हणजे 2014पासूनच नाही आधीपासूनच राज्यकर्त्यांनी आपल्याला ते प्रॉमिस करत आलेले आहे. पण त्याच्यावर काही वास्तुता तेवढं काही ॲक्शन आपल्याला दिसत नाही. मग नागरिकांचं कर्तव्य आहे की त्याच्याबद्दल आवाज उठवला पाहिजे. त्याच्याबद्दल तुम्ही आंदोलने केले पाहिजे. या सगळ्या गोष्टी ह्या नागरिकांच्या कर्तव्याबाबतीत आहेत. तर वने सरोवरे नद्या वन्यजीव यासारख्या नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे व त्या सुधारणा घडवून आणणे. सजीव प्राण्याविषयी दयाबुद्धी बाळगणे. याच्याबद्दल तर विचारच करू नका. कुत्र्यासुद्धा आपल्यावर हुंकला तर आपण त्याला दगड मारतो. मग कुठं दयाबुद्धी बाळगणे आहे. म्हणजे माणूस खूप स्वतःला ग्रेट प्राणी समजतो. म्हणजे माणूस आहे ग्रेट पण या ग्रेटपणामध्ये माणूस जो आहे तो विसरलेला आहे की बाकीसुद्धा जीवजंतू या पृथ्वीवर आहेत आणि आपला जेवढा अधिकार या जमिनीवर आहे तेवढाच अधिकार त्यांचासुद्धा आहे. फक्त एवढाच की आपला जो ब्रेन आहे तो थोडा जास्त विकसित झालेला आहे आणि त्यांचा ब्रेन थोडासा कमी विकसित आहे. याचा आपण बराचसा गैरफायदा घेतलेला आहे. तर बघा आता कर्तव्य असलं पाहिजे प्रत्येक नागरिकाचं की जे वने आहे सरोवरे आहे त्यांचं तुम्हाला म्हणजे सिंपल त्यांच्या सुधारणा घडवून आणणे नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे आहे व त्या सुधारणा घडवून आणणे हे आपल्या नागरिकांचं कर्तव्य आहे. म्हणजे आपण नेहमी प्रत्येक गोष्टीची सरकारचीच वाट नाही बघणार. तर सेम आणि हा तर खूप महत्त्वाचा आहे आय थिंक सजीव प्राण्यांविषयी दयाबुद्धी बाळगणे. तर टोटल आपली 7 हे मूलभूत कर्तव्य झालेले आहे. 8वा बघा मला ह्या सगळ्या मूलभूत कर्तव्यांमध्ये हा मूलभूत कर्तव्य खूप महत्त्वाचा वाटतो. तर वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा. कुठेतरी तुम्हाला म्हणजे आपल्या कळेल की जेव्हा तुम्ही हिस्ट्री वाचाल किंवा जुन्या इतिहास वाचाल भारताचा तर जो सर्वप्रथमचा जो समाज होता त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन दिसून येतो. पण जे मधातला जो पिरियड होता आता आधुनिक पिरियड आहे त्याच्या आधीचा जो मध्य भारत जर म्हणता येईल ना तिथे कुठेतरी वैज्ञानिक दृष्टिकोन नाही बाळगला गेला असं माझ्या वाचनावरून सर्व मला कळलेलं आहे. तर बघा तुमचं मत वेगळं राहू शकते पण हे प्रॅक्टिकली म्हणजे सिद्ध झालेलं आहे की बघा कसं आहे कुठेतरी आपला वैज्ञानिक वाद संपलेला म्हणजे आता जागरूकता निर्माण होत आहे. पण देशाला स्वतंत्र होऊन 75 वर्ष पूर्ण झाली आणि आपण परत त्याच गोष्टीमध्ये अडकून आहोत. फॉर एक्झाम्पल जसं मी कोणाला टार्गेट करत नाही की कोणी उपास पकडणं चुकीचं आहे तुमच्या तो पर्सनल एक मत राहू शकते. पण ज्या गोष्टी आपले घरचे लोक आपल्याला म्हणजे धार्मिक विधी सांगतात ज्यांच्यामध्ये काही लॉजिक नसतो काही गोष्टीमध्ये काही लॉजिक नसतो आणि तरीसुद्धा आपण ते काहीही प्रश्न न विचारता ते स्वीकारतो. तर हे कुठेतरी नागरिक असणं म्हणजे नागरिक आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव तुमच्यात जर असेल तर हे तुमचं मूलभूत कर्तव्य जर तुम्ही म्हणजे म्हणत असाल की मी मूलभूत कर्तव्याचं पालन करतो हे कुठेतरी नाही आहे. लक्षात ठेवा. तर वैज्ञानिक दृष्टिकोन मानवता असली पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे जिज्ञासी वृत्ती असली पाहिजे. तुम्हाला शोधण्याची म्हणजे शक्ती पाहिजे शोधण्याची वृत्ती पाहिजे. असं सरळ ॲक्सेप्ट नाही करायचं मी सांगतो म्हणून नाही किंवा कोणी तुमचा गुरु सांगते तुमचे आईवडील सांगतात म्हणून नाही. तर तुमच्या स्वतःचा एक म्हणजे विचार करण्याची शक्ती पाहिजे तुमची आणि त्या विचारशक्ती सरळ आहे. विचार कराल तर तुमचे विचार अजून जास्त म्हणजे मोठे होत जातील आणि काहीतरी नवीन घडेल आणि परत त्याचं आहे की जोपर्यंत तुम्ही विचार करणार नाही तोपर्यंत तुम्हाला नवीन विचारसुद्धा येणार नाही आणि परत त्याच गोष्टी म्हणजे तेच कॅरी फॉरवर्ड करू नका. स्वतः विचार करा. तुम्हाला स्वतंत्र बुद्धी आहे त्या बुद्धीचा उपयोग करा. तर लक्षात ठेवा जिज्ञासी वृत्ती आणि सुधारणावाद विकसित करणे. सुधारणावाद म्हणजे तेच की जे म्हणजे अनिष्ट चालीरीती आतासुद्धा काही समाजात आहे त्या चालीरीतींबद्दल तुम्हाला अजिबात म्हणजे दयाबुद्धी बाळगायची नाही आणि त्यांना सुधारण्याचं नेहमी म्हणजे तुमचं ध्येय असलं पाहिजे. त्यांना विकसित करणे सुधारणावाद विकसित करणे हा तुमचा ध्येय असला पाहिजे. अशा हा आपला 8वा म्हणजे काय आहे मूलभूत कर्तव्य सांगतो. त्याच्यानंतर 9वा मूलभूत कर्तव्य बघा याच्याबद्दल पण बऱ्याचशा गोष्टी आपण ऐकतो की म्हणजे मोर्चा झाला मोर्चामध्ये आपण काय करतो बसेस जाळतो ट्रेन जाळतो बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता अग्निवीरसाठी जो म्हणजे मोर्चा झाला मी म्हणजे सिंपल बघा की त्यामध्ये कुठलाच मोर्चा असो फक्त अग्निवीरचे प्रश्न का भरपूर मोर्चे झाले आतापर्यंत 2014 आधी झाले 2014 नंतर झाले. तर
त्यामध्ये फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की ही जी संपत्ती आपण तोडतोय ही संपत्ती माझ्या टॅक्सच्या पैशाने बनलेली आहे आणि तीच संपत्ती मी तोडतोय. तर कुठेतरी हे चुकीचं आहे. त्यात तेच बघा ॲड केलेलं आहे आपल्या मूलभूत कर्तव्यांमध्ये. तर सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि हिंसेचा त्याग करणे, हिंसा बाळगू नये असं म्हटलं. खूप छान छान गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण हिंसा हा इंटिग्रल पार्ट झालेला आहे आपला. जे नॉन व्हेजिटेरियन आहेत आपण हिंसा करतोच लोक, ठीक आहे. नाही हिंसा आता बघा याच्यामध्ये चांगल्या गोष्टी सांगणे यांचं काम आहे. पण हिंसा म्हणजे बघा तुम्ही आता एखाद्या व्यक्तीलाच मारून राहिले, ठीक आहे, हे असं नाही, ठीक आहे. कुठं पर्टिक्युलर ठिकाणी चालेल, म्हणजे सगळं असं म्हणजे सिंपल बघा विचार करा. महत्त्वाचं म्हणजे की काय योग्य राहील काय योग्य नाही राहील, ठीक. एखाद्याचा मर्डर करून टाकणे ह्या हिंसेचा त्याग करायला सांगितलं तुम्हाला इथे. त्याच्यानंतर बघा व्यक्तिगत व सार्वजनिक अशा प्रत्येक क्षेत्रात उच्चतम पातळी गाठण्याचा प्रयत्न करून राष्ट्राची सतत उन्नती होत राहील यासाठी प्रयत्नशील राहणे. म्हणजे सरळ सरळ म्हटलं आहे की शिक्षण घ्या, त्याच्यानंतर काही विचार करा की आपल्या देशाचं डेव्हलपमेंट कसं झालं पाहिजे. तेच सरळ सरळ GDPमध्ये आपला वाटा चांगला असला पाहिजे. म्हणजे पैसे कमवा आणि पैसा केव्हा कमवाल तुम्ही, जेव्हा तुम्ही स्वतः काहीतरी एवढे एबल व्हाल की बा एखादा उद्योग टाकाल तुम्ही, त्याच्याने काय होईल की बाकी लोकांना रोजगार भेटेल आणि याच्यातून देशाची उन्नती होईल. नवीन नवीन शोध लावा, त्या शोधाची डिमांड वाढेल. तर डिमांड वाढली की शोध विदेशात मागवला जाईल आणि त्याच्यातून आपल्याकडे विदेशी मुद्रा येईल. तर या बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता खूप मोठा वाक्य आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक अशा प्रत्येक क्षेत्रात म्हणजे अशी पातळी गाठा की ज्यामुळे राष्ट्राची उन्नती होईल. राष्ट्राची उन्नती केव्हा होईल, जेव्हा तुम्ही आपलं पार्टिसिपेशन दाखवाल, जेव्हा तुम्ही कमाई कराल. बघा सरळ सरळ आहे, राष्ट्रभक्ती करणे हे फक्त सीमेवर जाऊन लढणे इतक्यापर्यंत सीमित नाही आहे. तुम्ही कोणत्याही गोष्टी कराल, जसं तुम्ही सरळ सरळ काहीतरी इकॉनॉमीला हातभार लावता म्हणजे ते सुद्धा तुमची देशभक्ती आहे असं माझं मत म्हणते. आता बघा प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. असं माझा विचार आहे की तुम्ही कमाई करत आहात म्हणजे तुमचा काहीतरी GDPमध्ये हिस्सा आहे आणि GDPतला हिस्सा म्हणजे तुम्ही वस्तू बनवल्या आणि वस्तू बनवल्यामुळे काय झालं की त्या वस्तू विकल्या जातील आणि विकल्या गेल्यामुळे डिमांड वाढल्यामुळे काय झालं की परत काही लोकांना रोजगार भेटला. आता हा इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे पण सांगितलं, ठीक आहे. तर लक्षात ठेवा की ह्या सगळ्या गोष्टी हे टोटल अशा प्रकारे 10 आपल्याला मूलभूत कर्तव्य आपल्या संविधानात म्हणजे 1976ला समाविष्ट केले होते. 2002ला एक घटना दुरुस्ती झाली. आपण ते बघून घेऊ. पहिल्यांदा जर तुम्हाला काही लिहायचं असेल तर लिहून घ्या, मग आपण आता समोरचं बघूया. जे 11वं मूलभूत कर्तव्य आहे ते वर्ष 2002ला ॲड करण्यात आलं. बघा 2002 साली जे 86वी घटना दुरुस्ती झाली याच्यामध्ये टोटल 3 ठिकाणी बदल करण्यात आले. त्याच्यापैकी एक बदल मूलभूत कर्तव्यात आहे. त्याच्यानंतर मूलभूत हक्कांमध्ये सुद्धा बदल करण्यात आला आणि परत मार्गदर्शक तत्वांमध्ये सुद्धा बदल करण्यात आला. तर त्याच्यापैकी बघा आपण मूलभूत कर्तव्य बघत आहोत, त्याच्यामुळे फक्त हे बघणं आवश्यक आहे. तर कलम 51A मधला जो 11वा पॉईंट आहे, ज्याच्यामध्ये सिंपल लक्षात ठेवा 11वा आपला मूलभूत कर्तव्य आहे की पित्याने अपत्यास अथवा पालकाने पाल्यास, म्हणजे जे वडीलधारी लोक आहेत ज्यांची मुलं शाळेमध्ये जातात, म्हणजे सिंपल बघा आता काय आहे, पित्याने अपत्यास अथवा पालकाने पाल्यास वय वर्ष 6 ते 14पर्यंत शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे. म्हणजे काय होतं, म्हणजे भारतामध्ये शिक्षणाचा प्रसार हा पाहिजे तेवढा फास्ट नाही झाला. जर तुम्ही एकंदरीत वाचलं, खूप ड्रॉपआउट खूप होता आधी, म्हणजे गरिबी म्हणा किंवा काही म्हणा. याच्यामुळे काय की म्हणजे जे पाल्य जे होते ते मुलांना म्हणजे शिकवू शकत नव्हते. पैशाची कमतरता म्हणा किंवा अजून काही त्यांचं पैशाची गरिबीमुळे मग काय झालं की त्यांना म्हणजे सिंपल मुलांना पूर्ण त्यांच्या गरजा पूर्ण होत नव्हत्या मुलांच्या पाल्यांकडून. आणि कुठेतरी मग एक आर्थिक आणि म्हणजे गोष्ट होती ज्याच्यामुळे कसं की पालक आपल्या पाल्यांना शिकवू शकत नव्हते. मग याची जबाबदारी म्हणजे सिंपल आपल्या देशाने घेतली, केंद्र सरकार किंवा राज्य सरकार दोघांनी मिळून घेतली. आणि तेच जबाबदारी मग आता काही पालक असतात की भलेही शासन शिकवते पण कसं आहे की मुलांना शाळेत पाठवणार नाही आपण, झुकेगाणीवाला त्यांचा विषय राहते. तर त्यासाठी एक कर्तव्य कोणाचे आहे ते पित्याचं आहे की त्याने आपल्या पाल्याला शाळेमध्ये म्हणजे शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या पाहिजे. तसं तर आता हे मूलभूत हक्कांमध्ये सुद्धा आहे. तर लक्षात ठेवा हे झाले आपले टोटल 11 मूलभूत कर्तव्य. तर आय होप तुम्हाला सगळे मूलभूत कर्तव्य बरोबर समजले असतील. आता आपण समोर बघूया की या मूलभूत अधिकारांच्या वैशिष्ट्य काय आहे, यांच्यावर टीका कोणी केली का, की म्हणजे सिंपल आपण समोरचा पार्ट बघूया. याचा आता एवढं फक्त कर्तव्यांची लिस्ट तुम्हाला मी दिलेली आहे, तर एवढे कर्तव्य तुमचे आहे. आता आपण बघू की मूलभूत कर्तव्यांची वैशिष्ट्य काय काय आहे. तर बघा सिंपल मूलभूत हक्क आणि कर्तव्याचे एक बेसिक बघून घ्या की मूलभूत हक्क जे आहे ते नागरिक तसेच विदेशी या दोघांना सुद्धा लागू म्हणजे आहेत. मूलभूत हक्क हे विदेशी प्लस नागरिक हे दोन्ही लोकांना आहे. पण कर्तव्याच्या बाबतीत मात्र लक्षात ठेवा कर्तव्य फक्त नागरिकांसाठी सांगितलेले आहे. म्हणजे मूलभूत कर्तव्याचे पालन फक्त अपेक्षा आहे कोणाकडून केले जाईल, नागरिकांकडूनच केलेले जाईल, लक्षात ठेवा. आणि परत महत्त्वाचं म्हणजे की आपण थेट न्यायालयात जाऊ शकत नाही, की जसं आता एखादा नागरिक आहे त्यानं एखाद्या कर्तव्याचं पालन केलं नाही तर आपण सरळ म्हणजे जाऊ शकत नाही न्यायालयात, सुप्रीम कोर्टात किंवा म्हणजे हायकोर्टात, किंवा यानं ह्या कर्तव्याचं पालन केलं नाही त्याच्यामुळे याला शिक्षा द्या. तर पण एक लक्षात ठेवा की संसद जे आहे एक कायदा करून त्याची अंमलबजावणी करू शकते. म्हणजे संसदेला तेवढा अधिकार आहे की मूलभूत कर्तव्य म्हणजे आता एखादा मूलभूत कर्तव्य खूप महत्त्वाचं आहे, जसं आता राष्ट्रगीत म्हणा किंवा राष्ट्रध्वज म्हणा, राष्ट्रध्वज संहिता आहे आपल्याकडे. तर हे काय एक स्पेशल कायदा करण्यात आला.
आता बघणार आपण समोर. पण लक्षात ठेवा की याची अंमलबजावणी करण्यासाठी संसद कायदा करू शकते, पण संविधानात अशी मात्र कुठलीही तरतूद नाही की एखाद्याने समजा मूलभूत कर्तव्याचं पालन केलं नाही तर त्याला डायरेक्ट म्हणजे आपण सुप्रीम कोर्टात खेचून नेऊ किंवा हायकोर्टात खेचून नेऊ. ठीक, तर हे झाले वैशिष्ट्य. आता आपण बघूया की कोणत्या कोणत्या यांच्यावर टीका करण्यात आल्या, मूलभूत कर्तव्यांच्या म्हणजे कर्तव्यांबद्दल टीका काय काय आहे ते आपण आता बघूया. आता आपण बघूया की मूलभूत कर्तव्यांवर काय काय टीका केल्या जातात. तर बघा, मूलभूत कर्तव्य बघा, सिंपल पहिली जी टीका केली जाते की हे परिपूर्ण नाही आहे. जसं आपण आता जे 11 मूलभूत कर्तव्य पाहिले त्यांच्यामध्ये कर भरण्याचा काही विषय झाला नव्हता, म्हणजे नागरिकांनी कर भरलं पाहिजे हे त्यांचं कर्तव्य असते, हे संविधानात नमूद पाहिजे ना, पण नाही आहे. त्याच्यानंतर कुटुंब नियोजन, कारण की लोकसंख्यानेच सगळे प्रॉब्लेम आपल्या देशात झालेले आहे. लोकसंख्या समजा कमी असते म्हणजे तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ह्या सोप्या झालेल्या असत्या. खूप छोटा प्रदेश आपल्या म्हणजे आपल्या जेवढा आहे भूभाग मानता येईल आणि खूप जास्त लोकसंख्या आपल्याकडे, जवळपास 17% लोकसंख्या आपल्याकडे आणि 2% आपल्याकडे जमीन आहे, म्हणजे ते खूप जास्त आहे, लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे. तर कुटुंब नियोजन बरोबर नव्हतं म्हणता येईल असं, तर कुटुंब नियोजनाचा समावेश नाही आहे. त्याच्यानंतर बघा मतदान करणे, आता मतदान किती आवश्यक असते, म्हणजे मत खूप, आपण मागचा व्हिडिओ पाहिला राष्ट्रपतीचा, त्याच्यामध्ये राष्ट्रपतीचा मतदान पद्धती पाहिली आपण. तर अशाच प्रकारे मतदान करण्याचा म्हणजे मतदान करणे हे मूलभूत कर्तव्य आहे नागरिकाचं, हे नागरिकाला कुठेही सांगितलं नाही आहे. तसं पाहिलं तर जो कर भरणे आहे, हा कर भरणे याची शिफारस स्वर्णसिंग समितीने केलेली होती, पण ती सरकारने स्वीकारली नाही. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे जे मूलभूत कर्तव्य आहे अस्पष्ट आहे. अस्पष्ट म्हणजे काय की यांची काही व्याख्या दिलेली नाही आहे. फॉर एक्झाम्पल उदात्त आदर्श. आता उदात्त आदर्श म्हणजे नेमकं बाबा उदात्त आदर्श काय असते, नेमकं उदात्त आदर्श खूप मोठे मोठे डेफिनेशन आहे त्यांच्या, आणि याच्या काही स्पष्टपणे संविधानात काहीच दिलेलं नाही आहे की नेमके कोणते आदर्श आपण घेतले पाहिजे. तर त्याच्यानंतर बघा वैविध्यपूर्ण संस्कृती, म्हणजे संस्कृती आपली एवढी विविध आहे पण कोणती कशाबद्दल याच्याबद्दल काहीच व्याख्या दिलेली नाही आहे. त्याच्यानंतर शास्त्रीय दृष्टिकोन, आता प्रत्येक व्यक्तीचे विचार वेगळे, त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन वेगळा, तर म्हणजे व्यक्तीनुसार बदलतील नाही गोष्टी, आणि ही टीका केली जाते की अस्पष्ट आहे, पूर्णपणे वेल डिफाईन केलेलं नाही आहे असं खूप सारे लोक याला म्हणजे म्हणतात. फॉर एक्झाम्पल जे डी चावला जे आहे दिल्लीचे त्या काळी होते, तर त्यांनी डी चावला यांची हे म्हणजे काय टीका आहे की जे मूलभूत कर्तव्य आहे ते काही अस्पष्ट आहे आणि या गोष्टींची स्पष्टोक्तता व्हायला पाहिजे होती असं डी चावला यांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जी टीका केली जाते तर बघा थेट म्हणजे या तुम्हाला माहिती आहे की मूलभूत हक्काच्या बाबतीत तुम्ही थेट न्यायालयात, सर्वोच्च न्यायालय किंवा म्हणजे हायकोर्टात तुम्ही जाऊ शकता, उच्च न्यायालयात तुम्ही जाऊ शकता. कलम 32 आणि कलम 226. कलम 32नुसार तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकता दाद मागायसाठी, आणि कलम 226नुसार तुम्ही हायकोर्टात जाऊ शकता की तुमच्या मूलभूत हक्कांचं हनन झालेलं आहे हे तिथं तुम्हाला सिद्ध करता येईल, म्हणजे तिथं तुम्ही जाऊ शकता. पण मूलभूत कर्तव्याबाबतीत मात्र तसं काही नाही, आपण थेट न्यायालयात जाऊ शकत नाही, ही एक गोष्ट थोडीशी म्हणजे प्रॉब्लेमॅटिक आहे यांच्याबद्दल. त्याच्यानंतर जे स्वर्णसिंग समिती होती त्यांनी दंडाची तरतूद केली होती की समजा एखादा काही नागरिक आहे म्हणजे एखादा नागरिक आहे ज्याने म्हणजे मूलभूत कर्तव्यांचे पालन केलेलं नाही तर त्याला दंड द्या, असं स्वर्णसिंग समिती यांची शिफारस होती, म्हणजे दंडाची शिफारस त्यांनी केलेली होती पण ती सरकारने स्वीकारली नाही. आता लक्षात ठेवा अजून एक महत्त्वाची टीका केली जाते की याचा समावेश जे आहे हे भाग 4मध्ये केला आपण. आता भाग 4 जर आपण पाहिलं तर ते म्हणजे मार्गदर्शक तत्व आणि कर्तव्यांचं आहे, म्हणजे सरकारचे काय कर्तव्य नागरिकांप्रती, पण जे सरकारचे कर्तव्य, आता सरकारचे जे कर्तव्य आहे आणि सरकारनं ते कर्तव्य पूर्ण केले नाही तर त्यासाठी आपण न्यायालयात जाऊ शकत नाही, म्हणजे न्याय प्रविष्ट नाही आहे ते. आणि त्याच्या आणि सिंपल मूलभूत कर्तव्य काय केले की न्याय प्रविष्ट नाही आहे, बरोबर आहे. याच्यामुळे काय होतं की या कर्तव्यांची इम्पॉर्टन्स कमी होते, महत्त्व कमी होते, कारण की आपल्याला ते समाविष्ट समजा आपण समाविष्ट केले असते भाग 3मध्ये तर ते म्हणजे हक्कांच्या बाजूला राहिले असते ना, आणि न्यायप्रविष्ट झाले असते कदाचित म्हटलं. तर लक्षात ठेवा की भाग 3मध्ये यांचा समावेश करायला पाहिजे असं भरपूर लोकांचं म्हणणं आहे, आणि भाग 4मध्ये समावेश केल्यामुळे त्यांचं महत्त्व कमी झालेलं आहे. या अशा काही टीका या मूलभूत कर्तव्यांबद्दल केलेल्या जातात. तर आता काही आपण कायदे असे बघू जे संसदेने केले कर्तव्यांच्या पूर्ततेसाठी, किंवा आपण सर्वात प्रथम आपण त्यांचं बघून घेऊ, महत्त्व पाहू की यांचे महत्त्व काय आहे, म्हणजे सिंपल लक्षात ठेवा मूलभूत कर्तव्याचं महत्त्व काय आहे ते आपण आता आपण चर्चा करूया. मूलभूत कर्तव्याचे महत्त्व काय आहे. नंबर 1 तुम्ही ऑब्वियसली आहे की तुम्ही सगळे 11च्या 11 जे मूलभूत कर्तव्य वाचले त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या कर्तव्यांची जाणीव झाली, महत्त्वाची गोष्ट. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट असं आहे की जे देशविरोधी कारवाई आहेत त्यांना एक वॉर्निंग मिळून जाते की तुम्ही जे करता हे चुकीचं आहे आणि तुमचं कर्तव्य काय आहे ॲक्च्युली याची जाणीव तुम्हाला याच्यातून कर्तव्याच्या लिस्टमधून होईल. तिसरी गोष्ट अशी की तुम्हाला एक प्रेरणा मिळेल, एक इन्स्पिरेशन भेटेल की मी एक नागरिक आहे आणि माझीसुद्धा काही कर्तव्य आहेत या देशाप्रती, हे तुम्हाला म्हणजे नक्कीच याची तुम्हाला प्रेरणा मिळेल. परत शिस्तीमध्ये जीवन कसं जगता येईल हे तुम्हाला याच्यातून कळेल. त्याच्यानंतर बघा एक बांधिलकीची भावना, कारण की म्हणते ना भेदभाव करू नका, सर्व धर्म समभाव, ह्या सगळ्या गोष्टी ते बांधिलकीची भावना निर्माण होईल. आणि आता जर एक स्वतःलाच प्रश्न विचारा की जेवढी 11च्या 11 जर मूलभूत कर्तव्य तुम्ही पाहिले आणि त्या कर्तव्याचे तुम्ही स्वतः पालन केलं तर तुम्हाला असं वाटेल की मी या देशाच्या विकासामध्ये माझं पार्टिसिपेशन काही ना काही आहे, बरोबर आहे. तर ही जाणीव तुमच्या मनामध्ये निर्माण होईल. आणि एक महत्त्वाचा, सर्वात महत्त्वाचा हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघा हे आहे महत्त्वाचं काय की याचं महत्त्व की काय म्हणजे कायदे जे म्हणतात
आणि कायद्यांना जे म्हणजे आव्हान दिलं जातं सगळं म्हणजे कुठे सगळं म्हणजे न्यायालयामध्ये, तर त्या न्यायालयांना मदत होते कर्तव्यांची, की हा जो पर्टिक्युलर कायदा आहे हा संविधान विरोधी आहे, संविधानाच्या काही एखाद्या गोष्टीचं व्हायोलेशन करतो का, म्हणजे भरपूर गोष्टी आहेत. तर विषय असा आहे की मूलभूत कर्तव्यांची मदत होते कशासाठी, तर कायद्याची वैधानिकता तपासण्यासाठी. तर हा उपयोग होतो कोणाला, म्हणजे न्यायालयांना. आता बघा, त्या काळचे जे कायदामंत्री होते, कायदामंत्री जे होते HR गोखले, ज्यावेळी हे म्हणजे कर्तव्य ॲड करण्यात आले, त्यांचं म्हणणं असं होतं की मूलभूत कर्तव्य यासाठी महत्त्वाचे आहे कारण तो जो 1975च्या आधीचा जो काळ होता त्याच्यामध्ये लोक हे आपले कर्तव्य विसरले. फॉर एक्झाम्पल म्हणजे अति आंदोलनं, जाळपोळ करणे, म्हणजे नारे लावणे, विविध म्हणजे देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग असणे, तर या सगळ्या गोष्टींना आळा घालणे गरजेचं होतं. आणि एक संविधानामध्ये ते म्हणजे अशा काही गोष्टी असायला पाहिजे की एक नागरिक म्हणून सुद्धा काही कर्तव्य असतात याची सर्व नागरिकांना जाणीव असली पाहिजे, असं त्या काळचे कायदामंत्री यांचं म्हणणं होतं. इंदिरा गांधी यांनी सुद्धा या गोष्टीचं समर्थन केलं होतं, की ते म्हणत होत्या की समजा मूलभूत कर्तव्य नागरिकांना कळले आणि सर्व नागरिकांनी मूलभूत कर्तव्यांचं पालन केलं तर एक लोकशाही आपण जे देश म्हणतो त्याला जास्त अजून बळकटी मिळेल, मजबूत होईल आपला देश लोकशाही म्हणून. तर असं विविध तज्ज्ञांचं मत होतं. तर आय होप सो तुम्हाला हे सगळं समजलेलं आहे. परत काही गोष्टी एकदम पटापट सांगतो, त्याच्यानंतर व्हिडिओ आता खूप लांबा झाला ऑलरेडी. तर बघा काय आहे की 1942ची जी घटनादुरुस्ती होती, ठीक आहे, 1942ची घटनादुरुस्ती जी होती ती घटनादुरुस्तीमध्ये बरेचसे काही खूप सारे बदल करण्यात आले. मिनी कॉन्स्टिट्यूशन मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं आहे की त्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं. पण त्या घटनादुरुस्तीच्या काही म्हणजे होत्या गोष्टी, आता त्या आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये चर्चा करू की कोणत्या कोणत्या गोष्टी अशा होत्या ज्या खूप खतरनाक होत्या, खूप म्हणजे वेगळ्या होत्या, ज्या आपल्या म्हणजे लोकशाहीला बाधक ठरत होत्या. त्याच्यानंतर इंदिरा गांधी यांचं सरकार पडलं आणि मोरारजी देसाई पंतप्रधान झाले आणि तेव्हा काय झालं, 1900 म्हणजे जसं आता फॉर एक्झाम्पल 42वी घटनादुरुस्ती, मग 43वी आली आणि मग 44वी आली. तर 42व्या घटनादुरुस्तीमुळे ज्या काही गोष्टी आल्या होत्या त्या परत रिकवर वापस जुन्यासारख्याच केल्या 43 आणि 44व्या घटनादुरुस्तीने. पण मूलभूत कर्तव्य जे 42व्या घटनादुरुस्तीने म्हणजे टाकण्यात आले संविधानामध्ये, तर त्यांना मात्र जसंच्या तसंच ठेवण्यात आलं. कारण की बघा काय झालं की जेव्हा मूलभूत कर्तव्य ॲड करण्यात आले होते, करताना जेव्हा म्हणजे जे झालं होतं संसदेमध्ये गोष्टी, तर तेव्हा विरोधी पक्षांनी खूप जास्त विरोध केला होता. पण जेव्हा ते सत्तेत आले तेव्हा विरोधी पक्षांनी मात्र यांना जसं तसंच राहू दिलं, म्हणजे यांना काढलं नाही, म्हणजे दुरुस्ती केली नाही. कारण की 42वी घटनादुरुस्तीच्याच म्हणजे उलटं करण्यात आल्या 43 आणि 44वी घटनादुरुस्ती. तर अशी गोष्ट आहे, म्हणजे सर्वांनी या गोष्टीला सहमती दिली असं म्हणता येईल आता. तर मूलभूत कर्तव्य तुम्हाला समजले असतील आणि हा व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच एक म्हणजे तुमचे कर्तव्य काय या देशाप्रती याची जाणीव झाली असेल अशी अपेक्षा करून आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.